मंडळी, दिवाळीचं गोड खाऊन खूप कंटाळा आला असेल ना, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. 4 ते 5 अंडे मी कुकरला उकडून घेतलेले आहेत. 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता या पिठामध्ये लाल तिखट, हिंग, हळद, धना पावडर, जिरे, ओवा, चवीनुसार मीठ, चिमूटभर सोडा घातलेला आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, गरजेनुसार पाणी घालून की नाही, जसे आपण वडापाव बनवताना वडे बनवताना तसे पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचे. आता इथं थोडीशी हळद, लाल तिखट, धना पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता उकडलेले अंडे असे कट करून घेतलेत सुरीच्या साह्याने आणि त्याला मसाला लावून घेतलेला आहे. गॅसवरती कढई ठेवली आहे, तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आज की नाही आपण अंडा पकोडा करणार आहोत. आता पिठामध्ये अंडे डीप करून की नाही आपल्याला हे अंडे पकोडे तळून घ्यायचे आहेत. जसं आपण वडा तळतो की नाही तसेच आपल्याला हे अंड्याचे पकोडे तळून घ्यायचे आहेत. घरातील मंडळी की नाही दिवाळीचे पदार्थ खाऊन बोर झाले असतील तर हे अंडे पकोडे त्यांच्यासाठी नक्की बनवून द्या. तुम्ही हे अंडे पकोडे पाव सोबत किंवा नुसतेही खाऊ शकता. मस्त असा अंडा पकोडा तयार आहे.